मातून मागणी केली, त्यानंतर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मागणी केली, त्याच्यानंतर आमचं निलंबन झालं। आता शेवटी रस्त्यावर उतरण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय नसल्यामुळे आज आम्ही मायबाप सरकारकडे विनम्र विनंती पुन्हा एकदा करायला आलोय की कांद्याच्या शेतकऱ्यांना न्याय द्या, दुधाच्या शेतकऱ्यांना न्याय द्या, सोयाबीन कपास आज अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला न्याय द्या। हा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा ज्याच्याबद्दल मी 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं की महाराष्ट्रात अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे आणि अनेक भागामध्ये आज दुष्काळ पडलेला आहे, त्याच्यामुळे पाण्याचं नियोजन तातडीने करावं, कारण का लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे। अनेक गावांमध्ये पुणे शहरामध्ये पाणी नाही, आता कमी झालेलं आहे, कपात सुरू झालेली आहे। तशीच परिस्थिती ग्रामीण भागात पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी आणि गुरांचं पाणी या सगळ्यासाठी अडचणीत होत आहेत। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने तातडीने त्यांचं जे घरं फोडणं, पक्ष फोडणं हे सगळे उद्योग थोडे दिवस त्याला बंद करावे आणि सर्वसामान्य मायबाप जनतेला जी पाण्याची अडचण आहे आणि जे शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं पाप हे केंद्र सरकारने केलं आहे त्याच्याबद्दल काहीतरी मार्ग काढावा आणि या राज्यामध्ये सरसकट कर्जमाफी व्हावी। आज मोठ्या प्रमाणात जल्लोष केला जात आहे। हे अयोध्यामध्ये सगळे पंतप्रधान असतील, आपले उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, सगळे तिकडे दाखल झालेले आहेत। एक आनंद उत्सवाचं वातावरण तिथे साजरं केलं जातं, मात्र इतर शेतकरी जो आहे त्याच्याकडे लक्ष नाही का सरकार? याच्यातच तुम्हाला कळतंय की ट्रिपल इंजिनचं खोके सरकार किती असंवेदनशील आहे। महाराष्ट्रात शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत, लोकांना प्यायला पाणी नाही आहे, शेतीसाठी पाणी नाही आहे आणि आमचे नेते महाराष्ट्रातले जल्लोष करतायत। हे किती दुर्दैव आहे बघा महाराष्ट्राचं। मकर संक्रांतीपासून युती सरकार मेळावे सुरू करणार आहे। तिन्ही खरं तर तिन्ही पक्ष एकत्र राज्यामध्ये दौरे करणार आहेत। चांगले, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्याच्याबरोबर त्यांनी जर दुष्काळाच्या मीटिंग्स घेतल्या आणि सरसकट कर्जमाफी केली, शेतकऱ्यांचे प्रश्न जर सोडवले त्या मीटिंग्समधून, तर मला असं वाटतं जास्तिक योग्य आणि संयुक्तिक राहील। ताई, अयोध्येचं जर निमंत्रण आलं तर खासदार म्हणून तुम्ही जाणार का? आधी आमंत्रण तर येऊ दे। आणि एक तुम्हाला सांगते, या देशातल्या कुठल्या कशाला जगातल्या कुठल्याही मंदिरात जायला मला कोणाच्याच आमंत्रणाची गरज नाही। मेरिटवर उमेदवार ठरणार आहे, पण मेरिट म्हणजे काय आणि नक्की काय निकष त्याच्यावर? कोण म्हणलं? मेरिटवरती उमेदवार युतीमध्ये ठरणार आहेत, महाविकास आघाडीमध्ये मेरिटवर उमेदवार द्यायचे। आता तुमच्या एडिटोरियलमध्ये मेरिट तुमच्या चॅनलमध्ये ठरवतं ते तुम्ही आम्हाला सांगणार का? ते तुमचं HR डिपार्टमेंट ठरवणार ना, तसंच महाविकास आघाडीचं HR डिपार्टमेंट ठरवणार। ताई, एकीकडे तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन गेले, 3 दिवस झाले तुम्ही असतील, खासदार असतील, कमल कोल्हे फिरताय, पण तुमच्यावरती परत टीका जी होते ती जाणून बुजून केली जाते का? कारण नितेश राणे आज काय म्हणालेत की जसं लव जिहादवर तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं तसं राम मंदिरावरही करा, उकरून पुन्हा तोच विषय काढला जातो। मी ते ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला त्याच्यावर बोलता येणार नाही। वंचितला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून देण्यासाठी अडचणी येत आहेत। काँग्रेस कुठेतरी वंचितला महाविकास आघाडीमध्ये घेण्यास सुचत नाही असं दिसतं। असं कोण तुम्हाला म्हणलं? परवा स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले। कुठले? काँग्रेस माझ्या कानावर काय आलेलं नाही असं। पुण्यात सामान्य लोकांची घरं तोडण्यात आलेली आहे। एकंदरीत आंबेगाव बुद्रुकमध्ये ना ताई काल जवळपास माहिती आहे मला। तर ते हे पूर्णपणे आपले होम मिनिस्टर आहेत त्यांचं फेलियर आहे। मी अनेक महिने तुम्हाला सांगते, तुमच्या सगळ्या चॅनल्सवरही तुम्ही दाखवलं आहे, त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते, पण पॉलिसी पॅरालिसिस हा या सरकारला झालेला आहे। आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री हे मला वाटतं महाराष्ट्रातल्या इतिहासातले सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री म्हणून इतिहासात त्यांचं नाव लिहिलेलं आहे। मला देवेंद्रजींना काय झालं हेच कळत नाही। 5 वर्ष मुख्यमंत्री होते, पण हे जे 2.0 देवेंद्रजी आहेत त्यांना काय झालं हे अजिबातच समजत नाही आम्हाला। ते अस्वस्थ दिसतात, ते म्हणजे त्यांना अधिकार नाही आहेत का काय अशी परिस्थिती झालेली आहे। पण एक गोष्ट आहे की ते जेव्हा जेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री होतात तेव्हा क्राईम वाढतो, हा महाराष्ट्राचा डेटा सांगतो। आणि त्याच काळात मला असं होतं, मला वाटतं माननीय अजितदादाच लीडर ऑफ ऑपोजिशन होते, तेव्हा त्यांनीच देवेंद्रजींवर आरोप केले होते की महाराष्ट्र हे नागपूर हे क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आहे। हे मला आठवतं आहे सगळं झालेलं। त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा देवेंद्रजींवर ह्या डिपार्टमेंटची जबाबदारी येते तेव्हा राज्यात क्राईम वाढतो। हे उभ्या तुमच्या चॅनलवरच हे मी पाहते आणि तोच डेटा सांगतो। रश्मी शुक्ला यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरती विराजमान केल्याची माहिती येते। रश्मी शुक्ला
फोन टॅपिंग प्रकरणामध्ये त्यांच्यावर पुण्यात आणि मुंबईत गुन्हा दाखल झाला होता. मला असं वाटतं तो सरकारचा वैयक्तिक प्रश्न आहे, कुठल्या अधिकाऱ्याला कुठे आणायचं त्याच्यात आपण फार काही. फोन टॅपिंग तुमचेच केलं होतं, तुमच्याच मंत्र्यांचे त्यांनी फोन टॅपिंग केलं. आमचे आजही फोन टॅप होत आहेत आणि आता तर बिल पास केलं आहे, तुमचाही दादा होत असेल, कारण का आज केंद्र सरकारने नवीन बिल आणलं आहे टेलिकॉमचं. त्याच्यात ह्या देशामध्ये कुणाचाही फोन जे सत्तेत आहेत ते टॅप करू शकतात, त्याला कुठलीही परवानगी लागणार नाही. त्याच्यामुळे जसा माझा होतो मुबारक हो, तुम्हारा भी हो रहा है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.